झी24 तासच्या वतीनं घेण्यात आलेल्या एमपीसीबी आणि सामना परिस्थिती इको फ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचं बक्षीस वितरण सोहळा मुंबईमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला। राज्यातल्या हजारो गणेश भक्तांनी या स्पर्धेमध्ये मोठ्या उत्साहानं भाग घेतला होता। या सोहळ्यामध्ये परीक्षकांनी निवडलेल्या गणेश भक्तांच्या सुरेख देखाव्याला पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं। चला तर मग पाहूया हा सोहळा। प्रस्तुत करता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रिंट पार्टनर सामना, सर्वांसाठी सर्व काही। ज्या ईश्वराने ज्या गणरायाने शुभ आणि अशुभ कार्याच्या प्रत्येक वेळी अग्रस्थान घेऊन या पृथ्वीला एका चिरतरुण आणि पत्री असेल त्या माध्यमातून आपण निसर्गाचीच पूजा करत असतो। अशा या गणरायाचा लाडका उत्सव काही दिवसांपूर्वी पार पडला आणि हा पर्यावरण स्नेही उत्सव साजरा व्हावा याकरता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं एक आग्रही पाऊल गेल्या 5 वर्षापासून उचललं। त्याचाच हा पारितोषिक वितरण समारंभ। अशा माध्यमातून कृतिशील पद्धतीनं एक वेगळीच दिशा देणाऱ्या राज्याचे सन्माननीय पर्यावरण मंत्री आणि या राज्यातलं एक प्रमुख नेतृत्व माननीय रामदासभाई कदम यांचं स्वागत करण्यासाठी मी राहुल सुपारे, व्हाईस प्रेसिडेंट ग्रुप हेड झी24 तास यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं स्वागत करावं। मनापासून स्वागत। राज्याच्या अप्पर मुख्य सचिव श्रीमती मालिनी शंकर मॅडम यांचंही स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो राहुल सुपारेजींना त्यांनी त्यांचंही स्वागत करावं। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आमचे मॅरेथॉन सदस्य सचिव डॉक्टर पी अनबलगन यांचंही स्वागत करण्यासाठी राहुल सुपारेजींना विनंती करतो। दीपकजी शिंदे जे नॅशनल हेड आहेत सामनाचे त्यांना विनंती करतो त्यांनी माननीय रामदासभाई कदम यांचं यथोचित आदर तथा स्वागत करावं। मालिनी शंकर मॅडम यांचं देखील त्यांनी स्वागत करावं आणि डॉक्टर पी अनबलगन सर यांचं देखील स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो। रामदासभाईंनी ज्या पद्धतीने ही सूत्र हातात घेतल्यानंतर आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही नुसता संदेश देत नाही, तो संदेश चळवळीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता आम्ही काम करतो आणि त्याला आम्हाला मोठं यश तुमच्या सहभागामुळे मिळतंय। तुमची संख्याच आज या ठिकाणी दाखवते की तुम्ही किती मोठ्या संख्येनं या ठिकाणी प्रत्येकामध्ये सहभागी होत आहेत। ज्यांच्या वेगवान या सगळ्या प्रवासामुळे मी पुढे काम करतो, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं प्रास्ताविक व्यक्त करावं। आदरणीय मंत्री महोदय, आदरणीय अपर मुख्य सचिव, यांच्या सहकारी मित्र श्री राहुल सुपारेजी, श्री दीपक शिंदेजी आणि सर्व मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, गेल्या 5-6 वर्षापासून हा एको गणपतीची संकल्पना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रामुख्याने झी24 तास, यावर्षी सामना आणि आणखीन काही वृत्तपत्र यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोच करण्याची एक मोलाचं काम करत आहेत आणि साहेबांना आणि सर्व उपस्थितांना सांगायला आनंद वाटतं। 5,000-6,000 पासून जो शाडूची माती किंवा आपण पूर्ण एको गणपती म्हणतो, आता 2015मध्ये जवळजवळ 2 लाखपर्यंत आपण पोहोचलो। त्याच्यामध्ये 60 ते 70% घरगुती गणपती आपला आता शाडूची आणि नैसर्गिक रंग वापरून बनवलेले मागच्या या गणपतीच्या खेळ आहेत आणि पुढच्या वर्ष अजून आणखी मोठ्या संख्येने मोठ्या कार्यक्रम आपण घेऊ आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण नक्की आपण पुढच्या वाटचालीमध्ये खऱ्या अर्थाने एक देशाला एक नवी दिशा देण्याचे काम एमपीसीबी करत आहेत। पुन्हा सर्व उपस्थितांना पुन्हा एकदा स्वागत करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी मालिनी शंकर मॅडमना विनंती करतो की या ठिकाणी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। आज मंचावर उपस्थित असलेले माननीय मंत्री महोदय, माझे सहकारी अधिकारी अनबळगन, श्री राहुल सुपारे, श्री शिंदे आणि बंधू भगिनींनो, मंत्री महोदयांनी आम्हाला जे पाठिंबा दिलेला आहे, एमपीसीबीनी जे उत्सुकतेने ते कामं केले आणि सामना आणि झी24 तास नसेल तर हे होऊ शकत नाही। सर्वांना मी मनपूर्वक आभार मानून हे पुढे असंच आपण सगळं एकत्रित काम करूया असं मी आपल्याला विनंती करतो या ठिकाणी कंटे आत्मबळ आपण देता या ठिकाणी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। प्रथमतः उपस्थित झालेल्या सगळ्या मंडळींचे मनापासून आभार मानतो। सगळ्यांना आपण अनेक वर्षापासून जे प्रदूषणमुक्त असा उत्सव झाला पाहिजे ते सगळ्यांचं म्हणणं होतं। त्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे जर 1.5 ते 2 लाख गणपती आता आपण प्रदूषणमुक्त किंवा पर्यावरणमुक्त असं म्हणू, आपण प्रदूषण शब्द वापरणं ठीक नाही गणपतीला, किंवा सामना असू दे, झी असू देत, मी तुम्हाला सगळ्यांना अंतःकरणापासून धन्यवाद देईन। आपण खऱ्या अर्थानं निसर्गाचे मित्र आहोत याची जाणीव ठेवून आपण सगळ्यांनी दिवाळी साजरी करायला अशी अपेक्षा बाळगतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। झी24 तास आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आयोजित
घरगुती गणेशोत्सव स्पर्धा याच्यामध्ये 2,500 पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला होता. प्रथमतः उत्तेजनार्थ मी श्रीराम पवार चिपळूण यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं. यानंतर गणपत पाटील मुंबई, माननीय शशिकांत राऊत मुंबई, किरण शिंदे, योगेश जाधव मुंबई, यानंतर राजेश कनीम सातारा, गणेश नेमानी मुंबई, निलेश हंचाटे मुंबई, स्वाती मर्दे मुंबई, राहुल काळभोर पुणे. द्वितीय क्रमांक झी24 तास घरगुती गणेशोत्सव स्पर्धा. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जाते रत्नागिरीला जीवन कोळवणकर. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि धनादेश असं याचे स्वरूप आहे. तर द्वितीय क्रमांक राजीव राणे. प्रथम क्रमांक आहे हर्षदा जोशी पुणे. झी24 तास घरगुती गणेशोत्सव स्पर्धा 2015 याचा हा पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी होतोय. पुढील भविष्याची प्रेरणा घेऊन या ठिकाणी स्वल्पविराम घेतो, कारण हा पूर्ण विराम नाही. प्रस्तुत करता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रिंट पार्टनर सामना, सर्वांसाठी सर्व काही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.